परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। गुलसुंदे जिल्हा पंचायत समितीची उमेदवारी आपण 2017 मध्ये केली होती, पण आता 2026च्या निवडणुकीमध्ये कुठेतरी माघार घेताना आपण दिसत आहात। काय कारण असतील? माघार वगैरे काय माघार घेतली नाही, पक्षाचा आदेश असतो। मी ज्या पक्षात जातो त्या पक्षात प्रामाणिक निष्ठेने काम करतो। पक्षाने ठरवलं की तुम्हाला तुमची योग्य ठिकाणी वर्णी लावली जाईल, मला त्यांनी शब्द दिला आणि राहिला मुद्दा मी नाराज वगैरे असं काही नाही। गुलसुंदे जिल्हा परिषद मतदारसंघावरती शेतकरी कामगार पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता होती। आता ह्या 2026 मध्ये आपला जो पक्षप्रवेश आहे, पक्षप्रवेशानंतर हा या 2026च्या वावेघर पंचायत समिती सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, आमदार महेश बालदी साहेब असतील आणि पनवेल महानगर विरोधी पक्षनेते प्रीतमाते असतील, यांच्या मार्गदर्शन सर्वांनी प्रवेश तर केलेलाच आहे। त्यामुळे भाजपची जी ताकद वाढलेली आहे आणि मी निश्चितपणे सांगेन की या मतदारसंघामध्ये जी विकास कामं केल्या, विकास कामांच्या जोरावर नक्कीच हे दोन्ही उमेदवार विजयी होतील, यात माझी शंका नाही। तुमचे मदतनीस जिल्हा परिषद निवडून आले होते राजू पाटील, आता कुठेतरी जिल्हा परिषदेवरती न राहता पुन्हा एकदा एका पायरीवरती खाली म्हणजे पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे, त्याचे कारण काय? आता कारण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न असेल, त्यात काय आपण इंटरफेअर करू शकतो, पण त्यांना असं वाटत असेल की मला चला पुन्हा एकदा जनसेवेची सेवा करावी असं त्यांचं मत असेल, म्हणून ते कधी खाली येत असतील।